मनुष्य योनीला नियम सांगितलेला आहे, इतर योनीला नाही. पशु काय मनुष्य योनीला नियम सांगितलेला आहे आणि जीवनामध्ये नियम असावा आणि आपलं नेम आचारसंहितामध्ये बांधलेलं असावं. जो अनियमित जीवन जगतो त्याला पशु म्हणतात आणि जो नियमाने जीवन जगतो त्याला मनुष्य म्हणतात. आता आपण कितपत नियमामध्ये बांधल्या गेलो हे आपण आपलं ठरवा. नाहीतरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी, त्याचं जीवन नियमात बांधलेलं नाही. मग मला सांगा, जनावरात पशुत आणि आपल्यात काय फरक आहे? काय फरक आहे? जीवन नियमामध्ये बांधल्या गेलेलं पाहिजे आणि ज्याचं नियम त्यात नियमामध्ये बांधल्या गेलेलं आहे त्याला काहीच कमी नाही. लक्ष्मी वल्लभ तया, भगवंतच नाही लक्ष्मीचा सुद्धा वास त्याच्या घरामध्ये. पण जीवन नियमामध्ये बांधल्या गेलं पाहिजे, ध्यानात ठेवा. काही काही नियम करतात, काही काही नियम म्हणतात महाराज आमचा असा नियम आहे म्हणे, काय रोज उठल्या उठल्या बिगर ब्रश केल्या केल्या तंबाखू खाल्ल्याशिवाय जमतच हा नियम आहे का? नाही बाबा. अरे देहाने काय नियम करायचे,
कायिक नेम पहिला आहे. या देहाकून होणारे नेम आहे. या देहाचे नेम म्हणजे याच्याकडून पायीवारी झालीच पाहिजे. देहाकून नेम आहे. देहाने भगवंताच्या रावळाकडे चाललंच पाहिजे. देहाचे नेम आहे. या देहाने महाराज काय सांगतात की या देह जोपर्यंत आहे या देहाकून असे नियम करून घ्या की देवासाठीच देहाचे नियम झाले पाहिजे. जर देवासाठी देहाचे नियम झाले त्याच्याच घरी लक्ष्मी वल्लभ. पहिला नेम आहे आपला कायिक नेम, ध्यानात ठेवा. पहिला नेम काय? कायिक नेम आहे, ध्यानात ठेवा. एका गावामध्ये आता चातुर्मास लागला. गुरु पौर्णिमेपासून चातुर्मासाला सुरुवात होती. चातुर्मास चालू आहे. एका गावामध्ये साधू महात्मा आले आणि त्यांनी चातुर्मास एका गावात 4 महिने असा मस्त भजन कीर्तन सत्संग सर्व काही ग्रंथ वगैरे सर्व काही झाले. गाव खुशी झाले, खुश झाले, आनंदी झाले. आणि चातुर्मास संपला. महाराज निघण्यासाठी निघाले जाण्यासाठी. सर्व गावातील मंडळी महाराज म्हणे काय तुम्ही 4 महिने आलात, आनंदित गेला, सुखात गेले. आमचे सगळं काही ग्रंथ वाचनात कीर्तन ऐकणं सर्व काही आम्हाला काही आठवलं नाही महाराज. आता तुम्ही जाणार, आमचं 8 महिन्याचं कसं? 8 महिन्याचं कसं? साधू महात्मा म्हणले बाबा तुम्ही तुमचं ठरवा, आता मला काय, माझा चातुर्मास संपला, मी निघालो. तुम्ही तुमचं नेम करा, काय करायचं ते करणार. काही नाही महाराज, आम्हाला काहीतरी नेम घालवून या ठिकाणी तुम्ही जा. काहीतरी नेम जीवाला घडवून जा. या गावाला काही नियमाने काही स्थिती लावून जा, बस काही नका करू. ठीक आहे बाबा. सर्व गाव एकत्र बसलं. महाराज बसले. सांगा 8 महिने तुम्ही काय काय नियम करणार? एक जण उठला, महाराज रोज मंदिरासमोर मी झाडू मारणार. ठीक आहे, चांगलं नाही. एक जण म्हटला, महाराज मी देवाच्या मंदिरात दिवा लावणार. चांगला नाही. एक जण म्हटला, महाराज मी काकडा करणार. ठीक आहे. एक जण म्हटला, मी हरिपाठ करणार. ठीक आहे. सगळं नियम ठरले गेले. एक जण म्हटला, महाराज मी सोमवार करणार. एक जण म्हटला मंगळवार करणार. एक जण म्हटला बुधवार करणार. एक जण म्हटलं गुरुवार करणार, उपवास बरं का. एक जण म्हटलं संतोषी माताचे मी पाणी व्रत करणार. पाणी व्रत म्हणजे काय मला अजून माहिती नाही, पण व्रत आलं. ज्या मातेनं संतोषी माताचा व्रत केला तिला कोणी पाणी पी म्हटलं तर प्यायचं, नाही तर संतोषी मातेचा. कोणी म्हणतो मारुतीरायाचा करणार, शनिवार करणार, कोणी रविवार करणार, असं सर्व ठरले. काही काय म्हटले, महाराज आम्हाला या हप्त्यातून नाही जमणार, मी 15 वारी 15 दिवसाची एकत्रच करणार. चांगले चांगले. काही काय म्हटले, महाराज 15 दिवस बी आम्हाला जमत नाही, आम्ही मोठ्या करणार. हो, फक्त वर्षातून येणाऱ्या आषाढी आणि कार्तिकी आणखीन 2 आहे, पण ते आपल्या लक्षातच नाही का. मोठ्या करणार. सगळे नियम झाले, पण 2 मित्र राहिले. एक राहिला शेतकरी आणि एक राहिला कुंभार दादा. का रे बाबा नाही सगळ्यांनी नियम केले, तुम्ही काय करणार? कुंभार दादा म्हटले, महाराज मला काही मंदिरात येणं शक्य होणार नाही, मला काम फार असतं. मी एक नियम करतो, मी माझ्या घरची देवपूजा केल्याशिवाय माझं घरचं काम सुरू करणार नाही. अरे वा, चांगला नियम. शेतकरी तू काय करणार? हा माझ्या शेजारी राहतो, माझा मित्र आहे कुंभार दादा, मी बी नियम करतो, याचं तोंड पाहिल्याशिवाय मी सुद्धा जेवणार नाही. सगळे नियम वाटून घेतले. सगळे नियम चालले. काही काहीचे बंद पडले, काही काहीचे चालू राहिले, काही काहीचे असे चालत असतात नाही का. बोलता वाटते सोपे, बोलायला सगळे बोलतात, मी हे करीन, मी ते करीन, मी अमुक करीन, धमुक करीन, पण करताना करणे करता टीर कापे. काय बोलून देतात. बोलताना सोपं वाटतं, मी हे करीन, मी ते करीन, मी अमुक, पण नाही बाबा, बोलू नाही. बोले जैसा चाले त्याची वंदावी पाहुणे. आमच्या संतांनी तेच केलेलं आहे. हे तुमचं आमचे नियम नाही, तुमचे आमचे नियम बंद पडत असतात, ध्यानात ठेवा. कुंभार दादाचा नियम चालू होता, रोज देवपूजा करायचा. आणि शेतकऱ्याचा नियम चालू राहिला, त्याचं मुख बघितल्यावर जेवायचं नाही. पण एक दिवस असा सण आला, त्या कुंभार दादाला गाडगे घालावायची होती भरपूर. आखाजी आली समजा, सर्व काही तयार करायचं होतं. सकाळीच उठला आणि माती आणण्यासाठी निघून गेला. आता शेतकरी दादा उठला आणि कुंभार दादाला आवा, अहो कुंभार दादा. कुंभार दादा घरात नाही. त्याची पत्नी उठली, काय झालं शेतकरी दादा, कुठे गेले कुंभार दादा? म्हणे सकाळीच माती आणेल. कसे गेले? त्यांचं मुख बघल्याशिवाय मी जेवणार नाही. कसे गेले? कोण्या ठिकाणी गेले? अमुक ठिकाणी गेले की शेतकरी दादा तिथं. आता कुंभार दादा माती खोदत असताना त्या कुंभार दादाला 2 धनाचे हंड सापडले.
कशाचे? धनाचे अंडे खाली. आता कुंभारदादा लांबून चाला. आता कुंभारदादाला काय पाहायचं होतं? काय पाहायचं होतं? तोंड. तू मुख बघायचं होतं. आता हे खाली असलं मग कुंभारदादा लांबूनच आवाज आला, अहो कुंभारदादा. कुंभारदादा खाली वाकलेले होते ना, असे वर झाले. आता शेतकऱ्यानं काय पाहिलं? मुख बघितलं ना, बघितलं आणि निघालं, त्याचं काम झालं. कुंभारदादा म्हटलं इथपर्यंत आलं, मला आवाज नाही, माघारी का करलं? कुंभारदादा आवाज आला, अहो शेतकरी दादा. शेतकरी दादा पण नाही नाही, पाहिलं पाहिलं पाहिलं. शेतकऱ्यानं काय पाहिलं? तोंड पाहिलं. याला वाटलं हे 2 हंडे सापडेन. यांनी पाहिलं ना, गावात सांगण्यासाठी निघाला. जसा कुंभारदादा निघाला, पाय धरले शेतकरी दादा, एक तू घे, एक मी घेतो, पण कोणाला सांगू? कुंभारदादाचा नियम चालू होता रोज देवपूजा, आणि शेतकरी दादाचा नियम चालू होता मुख पाहिल्याशी जेवायचं नाही. म्हणून दोघांना फायदा झाला. लक्ष्मी वल्लभ. जीवनामध्ये नेम टिकणं फार महत्वाचं आहे. नेमात राहणं फार महत्वाचं आहे. म्हणून माणसाचं जीवन नेमात बांधलेलं. मग संतांना देह कळाला, देहाचं तादात्म्य कळालं, कसं जगावं कळावं, काय आपलंसं करावं हे कळालं, आणि त्याने भगवंत आपलासा करून घेतला. का? त्यांचं जीवन नियमात बांधलेलं होतं. पण आजपर्यंत आपली भक्ती चालू आहे, स्नान चालू आहे, संध्या चालू आहे, जप चालू आहे, पायवारी चालू आहे, भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, पण आजपर्यंत भगवंत आपल्याला भेटलेले नाही. याचं मूळ कारण कुठंतरी काहीतरी आपला नेम राहणं चुकलेलं. म्हणून संत देवासोबत देवा संबंधी आणि देवासाठीच जगतात, त्यांना म्हणतात संत. ध्यानात ठेवा. पण तुमचं आमचं जगणं तसं नाही. संत ज्या मार्गाने निघाले त्याच मार्गाचा स्वीकार करत शेवटच्या मुक्कामापर्यंत पोहोचतात. ज्या मुक्कामावर पोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचतात. ज्या साधनाद्वारे जातात त्या साध्याची प्राप्त करून घेतात. देवासाठी घेऊनी जोते, देवासाठी घेऊनी जोते, देवासाठी घेऊनी जोते, देवासाठी घेऊनी जोते. अवघा भोग तेजियेला, अवघा भोग तेजियेला. देवासाठी घेऊनी जोगे, देवासाठी घेऊनी जोगे, देवासाठी घेऊनी, देवासाठी घेऊनी जोग. अवघा भोग तेजे याला, देवासाठी घेऊन जो. देवासाठीच व्हावं, देवासाठीच नाही, देवासाठी सगळं त्याग करून द्यावा. ध्यानात ठेवा. आणि जो त्याग करतो ना त्याला देवाची प्राप्ती आहे. मला सांगा, आपल्या जीवनामध्ये वैताग असावा का वैराग्य असावं? वैराग्य असावं. आपण वारीला जातो वैताग म्हणून का वैराग्य म्हणून? खरं सांगा, तुम्हाला देवाची शपथ आहे. काय काय लोक घरचेच वैतागते यायला, म्हणे बरं झालं महिन्याभर तू ताण गेला. घरचेच वैताग. म्हणून वैराग्य वेगळं आहे आणि वैताग वेगळा आहे. ध्यानात ठेवा. काही काही त्यागाने जातात. मी अशी संत महात्मे बघितले की पंढरपूरच्या वारीहून आले की राहण्यासाठी झोपडी बांधतात. वर्षभर त्या झोपडीत राहतात आणि पंढरपूरची वारी आली की त्या झोपडीला काडी लावून देतात आणि वारीला गेले. आणि मी असे वारकरी पाहिले, वारीला जातात बुवा आणि तिकून गोण्या भरून बिस्किट आणि ते राजगिरीच्या पट्ट्याच घेऊन. कित्येक जणांच्या पिशा इकून रिकाम्या जातात आणि तिकून भरू भरू येते. नाताला नातवीला बिस्किट खायला पण. अरे हा वैताग आहे, वैराग्य नाहीये. एका ठिकाणी कीर्तन झालं आणि एका ग्रस्तानं मला चहा प्यायला घरी नेलं. चहा घेतली, महाराज विचारू नका, पण त्याची बायको त्याला इतकी शिव्या द्यायला लागली, इतकी शिव्या द्यायला लागली. मी म्हटलं बाई
पती परमेश्वर आहे, शिव्या देत नसतात. तुम्ही महाराज आहे का? म्हणलं हो. कीर्तन करता का? म्हणलं हो. कीर्तन करून तुमचा काही उपयोग नाही. मला म्हणलं बाई, माझ्या कीर्तनाचा आणि तुझ्या शिव्याचा काय संबंध? म्हटलंय मला सांगा, जिजाबाई तुकोबराला शिव्या देत होती का नव्हती? म्हणलं देत होती. म्हणले मग मी जिजाबाई बनण्याचा प्रयत्न करते, हे तुकोबराय बनते. म्हणलं बाई, जिजाबाईचं आणि तुकोबराचं वैराग्य होतं, पण तुमचं मला सारखा वैताग दिसत. भोग त्याची ह्याला. पंढरपूरला जाण्यासाठी 4 प्रकारचे वारकरी असतात. किती प्रकारचे? 4 प्रकारचे. पंढरीचा हाट, कौलाची पेट, मिळाले चतुष्ट वारकरी. 4 प्रकारचे वारकरी. काही पायी जाणारे, काही घोड्यावर जाणारे, काही हत्तीवर बसून जाणारे, आणि काही 4 चाकाच्या रथात जाणारे, चालवत नाही म्हणून. आता मला सांगा, 4 प्रकारचे वारकरी आहे, पण आमचा पांडुरंग परमात्मा कोणत्या वारकरीची वाट पाहतो? खरं सांग. मी आताच बोला, पायी चालतच बिस्किट गोळा करत असेल ना, याची वाट पाहतो का? काही काही वारकरी आळंदीतच विनय करीत त्याची भेट. आळंदी सोडली तर पंढरपूर पर्यंत विनय करीत त्याची गाठ भेटच नाही. सापडा एखाद्या केळाच्या रांगेत. मला सांगा, याची वाट पाहतो का? पाहतो नाही. हा देह ज्याच्यासाठी आपण पायी चाललो, त्याचंच नामचिंतन चित्तातून प्रपंच गाळून त्या चित्तामध्ये भगवंताचं नामचिंतन जो घेत चालतोय, तो कायिक नेम देवाला प्राप्त होतोय. शरीराने केलेला नेम देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, पहिला नेम आहे. मग मला सांगा, असा जो वारकरी नेम करतो, 4 प्रकारचे वारकरी. श्री संत गजानन महाराजच्या दिंडीत एक वारकरी हत्तीवर असतो. माऊलीच्या दिंडीमध्ये एक वारकरी अश्वावर म्हणजे घोड्यावर असतो. आणि ज्यांना चालवत नाही ते 4 चाकाच्या गाडीत जातात. आता तुम्हाला प्रश्न करतो, भगवंत कोणत्या भक्ताची वाट पाहतो? प्रश्नाचं उत्तर द्या. कोणत्या भक्ताची, कोणत्या वारकऱ्याची वाट पाहतो? मी सांगून गेलो आधी, पायी चालत असन, तंबाखू खात असन, मग पायी चालत असन, बिड्या पित असन, मग काय काय मी असं बघितलं, तिथं पायी चालले आजोबा आजी, तिथं रस्त्यामध्ये चालता चालता नातवाचं नातवीचं लग्न तिथं जुळलं आणि इकडं आणून लावलं. यांची वाट पाहतो का? कोणत्या भक्ताची? जो कोणी प्रश्नाचं उत्तर देईन त्याला चांदीचं नाणं चालता बोलता. कोणत्या प्रमाणावर बोलू राहिलो? अवघा भोग त्याच्यासाठी बोललो. असंच थांबतो. 3 वाजले तरी आता कीर्तन ऐकतो. आज नामदेव महाराजांची पुण्यती, आपल्याला चरित्र बी बघायचंय. महाराज मग तुम्हाला कशाला बोलवलं? ऐका, लक्ष द्या. अशा भक्ताची भगवंत वाट पाहत असतोय. काही जीवनामध्ये अपेक्षा नाही, काहीच नाही, त्याला काही आवडत नाही. संपदा सोहळा नावडे लागला टकळा, पंढरीचा जावे पंढरी आवडे. कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसे, अर्थ ज्याचे मनी त्याची चक्रपाणी. आपल्याला संपदा आवडे, सोहळा आवडे, बायका मुलं आवडे, घर आवडे, शेतीवाडी आवडे, चालताना बिस्किट आवडे, हे भगवंताला नावडे. अवघा भोग ते की याला हे आवडे. विठ्ठल
विठाला 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 विठाला. ही भक्ती सर्व काही त्याग केलेले आमचे नामदेव महाराज होते. नामदेव महाराजांनी जीवनामध्ये नामदेव महाराजांच्या घरामध्ये अनेक पिढ्यान पिढ्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती होती. पंढरपूरची वारी देहाने कायिकने अंतकरक म्हणजे मनाने साधना मानसिक नेम आणि सतत मुखामध्ये देवाचं नाम वाचिक नेम. तिन्ही प्रकारे नामदेव महाराजांची भक्ती पिढ्यान पिढ्या म्हणून नामदेव महाराज या कलियुगामध्ये अवतीर्ण झाले. आणि त्या नामदेव महाराज म्हणजे 4 युगाची नामदेव महाराजांची भक्ती होती. किती युगाची? चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे पाठीमागे डोळे उभी ती धनी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे पाठीमागे डोळे उभी ती धनी. 4 युगाची भक्ती आहे नामदेव महाराजांची. आणि तुकोबारा हे 5वे अवतार आहे. कोणाचा अवतार आहे तुकोबारा? नामदेव महाराजांचा 5वा अवतार कलियुगामध्ये. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग. कृतयुगामध्ये नामदेव महाराजांचा अवतार हे भक्त प्रल्हाद झाले. कृतयुग संपलंय. त्रेतायुग लागले. त्रेतायुगामध्ये नामदेव महाराज हे अंगज होते. त्रेतायुग संपले. द्वापारयुग लागले. द्वापारयुगामध्ये नामदेव महाराज उद्धव होते. आणि द्वापारयुग संपले. कलियुग लागले. कलियुगामध्ये नामदेव महाराज हे अवतीर्ण झाले. त्यांची दासी जनी 4 युगाची सेवा आहे. कृतयुगा माझी प्रल्हाद पैजाना अभंग आहे. याला मध्ये जनाबाईचा अभंग आहे. याच्यामध्ये परिसा भागवताचा सुद्धा अभंग आलेला आहे. ध्यानात ठेवा. ही वंशावळ बघून घ्या तुम्ही. जनाबाईची सेवा सुद्धा नामदेव महाराजांची 4 युगापासून नाही का. अशी सेवा असावी. तशी आमच्या जनाबाईची बी सेवा चालू आहे आजीची नाही का. पण आता देहाने जीर्ण झाल्या नाही का, वयवर्ध झाल्या. पण भगवंत करो अशी जी सेवा भक्त आहे ना, हरिदास आहे ना, भगवंताची सेवा करणारे अशांना उदंड आयुष्य मिळा. उदंड अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. यांना आयुष्य चांगलं पिरे. जे सतत देवाशी रते, देवाच्या चिंतनात आहे, देवाच्या पूजेत आहे, देवाच्या ध्यानात आहे, यांना आयुष्य जादा मिळालं पाहिजे. आमच्या जनाबाई सुद्धा महाजन संत नामदेव महाराजांची सेवा दास्यत्व करून, दास्यत्व भक्ती करून त्या घरामध्ये सदैव तत्परतेने सेवा करायच्या. ध्यानात 4 युगाची भक्ती. ध्यान आहे. नामदेव महाराज म्हणजे तुकोबराचा 5वा अवतार, जगद्गुरु अवतार. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येतो. ध्यानात ठेवा. 5वे अवतार तुकोबराय आहे. मग त्यांची परंपरा भरपूर पाठीमागे झालेली आहे. यदू शेठ, गोपाळ शेठ अनेक त्यांच्या पिढ्या गेलेल्या आहे. शेवटी जन्माला आले नरहरी शेठ आणि त्यांच्या पोटी जन्माला आला एक मुलगा, तो म्हणजे दामा. आणि मग असे दामाजी पण दामा शेट्टींना कल्याणची गोपाळ शेठची मुलगी, तिचं नाव आहे गोनाबाई. काय नाव आहे? नामदेव महाराज आईचं नाव काय आहे? बरोबर ना, बोला ना. मग घाबरत कोण? अरे आपल्याला सगळं माहिती पाहिजे चरित्र. गोनाबाई हिच्याशी विवाह झालाय
आणि महाराज विवाह झाल्यानंतर दोघालाही अपेक्षा होती की आपल्या पोटी मुलगा जन्माला यावा, मुलगा जन्माला यावा. पण गंमत अशी झाली, त्यांच्या पोटी नरसी बामणे या गावी, तिथं बरं का अगोदर मुलगी जन्माला आली, तिचं नाव आहे आऊबाई. आऊबाई पहिली मुलगी जन्माला आली आऊबाई. आऊबाईचा जन्म झाला पण बरेच दिवस झाले मुलगाच होईना, आता काय करावं. रामाशेट्टी बोलायला लागली, काय करावं, असं करावं, गाव सोडल्याशी पर्याय नाही. दोघांनी गाव सोडलं आणि पंढरपूर गाठलं. बर का, काही काही पाठ याच्यामध्ये पाठ व्याप बरोबर. काही काही नरसी बामणाचा जो समाज आहे ना, ते म्हणतात नामदेव महाराजाचा जन्म नरसीला झाला, आणि जे पंढरपूरला राहणार आहे ते म्हणतात नामदेव महाराजाचा जन्म पंढरपूरला. बर का, पण याच्यात बी भेद आहे, मला ते मानण्याचा अधिकार नाही, पण माझ्या जे वाचण्यात आहे मी ते बोलत असतो. काही म्हणतात नामदेव महाराजाचा जन्म शिंप्यातून झाला, शिंपल्यातून, आणि काही म्हणतात नामदेव महाराजाचा जन्म गोनाबाईच्या गर्भामध्ये पोटात. पण हे लिखित आहे, दोन पाठ आहे, आपल्याला ते घ्यायचे नाही, जे आपलं चालू आहे ते बघायचं. मग जर ते शिंपल्यातून झाला असतं मग गोनाबाईचं काही आलं असतं, पण हे उल्लेख आहे. वारकरी संप्रदाय पुराशिवाय बोलत नाही, ध्यानात ठेवा. हो, आणि तो परिवार आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर मग भगवंताची सेवा केली. सेवा केल्यानंतर भगवंताला नामदेव महाराज भगवत भक्त जन्माला यावे, आणि आईनं काय केलं माहिती का, साकडं घातलं भगवंताकडे. आता आमच्या महिला मंडळ मूळ बाळ होत नसलं देवाला नवस करतात का, नवस करतात. तसं आमच्या गोनाईने भगवंताला नवस केला आहे. गोनाईने नवस केला, देवा पुत्र देगा मला, पुत्र देई आईसा भक्त, त्याला आवडे भगवंत. गोनाईने नवस केला, आणि नवस केल्यावर तो पूर्ण करायला पाहिजे बरं का. आमच्या महिला काही की नवस करताना नवस पूर्ण झाला की देवालाच विसरून जा. मला सांगा, नवस कोणी केला अगोदर? या जीवाने सुद्धा देवाला नवस केला, केला की नाही? एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, दुरितांची जाळे उगवणी, दुरितांची जाळे उगवणी, आठविना पायी हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा जीवही नवस करतो, संतही नवस करतात, आणि देवही नवस करतो. आता देवाला काय मागायचं असतं? देवाला भक्ताकडून मागायचं असतं. देव सुद्धा अपूर्ण आहे. कशाच्या बाबतीत? सुखाच्या बाबतीत. कारण जे सुख देवाला पाहिजे ते संतांच्या सान्निध्यात येतो, त्याला तिथं मिळत नाही. ते नावडे वैकुंठ शेषाचे शयन, पण वैष्णव सदन आव. देवाला सुद्धा करमत नाही, त्याला सुद्धा संतांच्या सान्निध्यात राहावं लागतंय. हो, देवाला सुद्धा महाराज म्हणतात, नामा म्हणे चला देवा, चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. त्याला सुद्धा विश्रांती पाहिजे, तो देव संताजवळ येतो. म्हणून जीवाचा नवस आहे, संताचा नवस आहे, देवाचा बी नवस. म्हणून संत म्हणतात, नवसिये माझे नवसिये, पंढरीचे दैवत सुद्धा नवस करतात. हा, आणि तुम्ही आम्ही सुद्धा नवस करतोय नाही का? तसं गोनाईने नवस केला. काही काही विकार जावा याच्यासाठी नवस आहे.
काय काही पुत्र व्हावा याच्यासाठी नवस आहे का नाही? मला सांगा, स्वस्वरूपाचं मोकळेपण मिळावं हा एक नवस आहे, कळतंय ना? आणि काम क्रोध विकार दूर व्हावं याच्यासाठी सुद्धा काय नवसच आहे. बघा तुम्ही, आमचे नाथ महाराज देवीकडे नवस करतात. काय करतात? देवीकडे नवस करतात. आमची जनाबाई सुद्धा खंडोबा राहायला नवस करते. काय करते? खंडोबा राहायला. काय नवस करते? खंडेराया तुझ करीत नवसू, खंडेराया तुझं करीत नवस, मरू दे रे सासू खंडेराया, मरू दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझ करीत नवसू, खंडेराया तुझ करीत नवसू, हे खंडेराया तुझं करीत नवस, खंडेराया तुझं करीत नवस. सासू मेल्यावरील तुटेला आसरा मरू दे रे सासरा खंडेराय. आता हे सासरा मरू दे सासू मरू दे, तू म्हणा रे काय महाराज, पण हे सासरा सासू हे विकार आहे, विकार हे जावा याच्यासाठी नवस जनाबाई. आता सासरा कोण सासू कोण याच्यासाठी दुसरं कीर्तन करा, नाही का? आणि या कीर्तन त्या कीर्तन बरोबर होणार नाही ना, हा? नाही का? होईल का? नाही, याच्यासाठी लय लांब लोक चालवावं लागतं, नाही का? हा? असं कीर्तन ऐकण्यासाठी तुम्ही मला सुट्टी देऊन टाकतात, ध्यानात ठेवा. असं नाही. नाथ महाराज सुद्धा नवस करतात. सत्वर पावगे मला भवान्या ही रोडगा वाहीन तुला, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपबी त्याला, सासू माझी जाच करते लवकर निजाळी त्याला. सत्वर पावगे मला भवान्या ही रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहीन तुला. गोनाईने नवस केला, देवा आमचं कुळ जपणारा, आमची परंपरा जपणारा आणि तुझी भक्तीमध्ये खंडन न आणणारा असा भगवत भक्त पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा असा नवस केलाय. आणि ती तिथे आले इसवी सन 1192 साली कार्तिक शुद्ध एकादशीला नामदेव महाराजांचा जन्म पंढरपुरामध्ये झाला. श्री संत नामदेव महाराज की कोणता काळ? कार्तिक शुद्ध एकादशी सकाळी सूर्य उगवता वेळेला नामदेव महाराजांचा जन्म पंढरपुरामध्ये झाला. आणि जन्मताच भगवत भक्त नामचिंतन करायला लागले. असे नामचिंतन करायला लागले महाराज. नामदेव महाराज वयाने मोठे. नामदेव महाराजांचा प्रचार मोठा, नामदेव महाराजांचं कवित्व मोठं, नामदेव महाराजांचं वय आयुष्यही मोठं. आणि नामदेव महाराजासारखा कोणीच या वारकरी संप्रदायाचा प्रचार केला नाही. तळागाळापर्यंत जाऊन महाराज सांगा अनेक संत जगले, परमार्थ केला, पण काही कालापुरता. आमचे ज्ञानोबरायने 16 वर्ष ज्ञानेश्वरी लिहिली, 22व्या वर्षी समाधी घेतली. नाथ महाराजही एवढे जगले नाही. तुकोबाराय नाही, 50 वर्ष 42 वर्ष त्यांचं आयुष्य त्यांना ठेवलं. पण नामदेव महाराज हे 80 वर्षापर्यंत परमार्थ केले. हळूहळू परमार्थाला लागले, परमार्थ करायला लागले. एक दिवस वडील गेले गावी नामासाठी. आई म्हटले नामा, बोला आई. अरे तुझे वडील गावी गेले, मग जा देवाला नैवेद्य घेऊन जा. आता नामदेव महाराजला हे माहिती नव्हतं देवाला नैवेद्य दाखवावं लागतं, जेव घालावं लागत. नामदेव महाराजला हे माहिती होतं देवाला जेव नैवेद्य जेव घातल्याशिवाय मी येणार. आता आपले वडील काय करत होते त्यांना माहित नव्हतं.
आपलं दामासाठी यायचे, नैवेद्य दाखवायचे, पाणी फिरवायचे, पुन्हा नैवेद्य उचलायचे, पुन्हा घेऊन यायचे. आणि नामदेव महाराजांनी नैवेद्य आणलाय, देवासमोर ठेवलाय, पाणी फिरवलं, देवा नैवेद्य स्वीकारा, अर्पण करा, घ्या 2 घास. तरी देव जेवत नाही. शेवटी लहान मुलाचा फार हट्ट असतो, ध्यानात ठेवा. श्री हट्ट, बाल हट्ट, याच्या पुढे हात टेकावं लागतं, राज हट्ट. देवा जोपर्यंत तू नैवेद्याचा स्वीकार करणार नाही, ग्रहण करणार नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. लहान मुले सात्विक आहे, अंतःकरण शुद्ध आहे, देवाने विचार केला आहे, अरे याचा जर नैवेद्य नाही स्वीकारा तर स्वीकारा कोणाचा? देवाने विचार नाही केला, मूर्तीतून प्रगट झाले आणि तो नैवेद्य आपल्या हातून त्या ठिकाणी नैवेद्याचा स्वीकार केला, ग्रहण करायला लागले. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, हो नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. हो हे हा सामान्य महिमा संताचा, हे हा सामान्य महिमा संताचा, हो हे हा सामान्य महिमा संताचा, हे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. भगवंताने नैवेद्य घेतला, नो हे असामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. साधा महात्मा महाराज महिमा नाही संताचा, आपल्या हातीचा नैवेद्य घेतलेला आहे, ग्रहण केलेलं आहे. आणि तसंच ताट घेतलं, नामदेव महाराजांना आपल्या घरी आणलं. आई म्हटले, नामा अरे नैवेद्य कुठे? देवाने खाल्ला, ग्रहण केला देवाने. अरे असं तर कधी होत नाही. दामा शेट्टी आले, बघा ना, म्हटले आपला नामा तसाच खाली ताट घेऊन आला, नैवेद्य कोणाला त्याला काय माहित नाही. अरे नामा, बाबा देवाने ग्रहण केलाय. नाही नाही मला यकीन नाही. मग मला दाखव, खरंच देवाने ग्रहण केलाय का? पुन्हा दूध घेतलं, दूध घेतलंय पुन्हा. जा म्हटले, माझ्या समक्ष, माझ्या देखता देवाला, हा देवाने ग्रहण केलं पाहिजे, पिलं पाहिजे, दाखव म्हटले. नामदेव महाराजांनी पुन्हा वाटी देवासमोर दुधाची घेतली, ठेवलेली आहे. आणि देवासमोर, देवा दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. आवाज दिला तरी देव येईना. शेवटी देवा नैवेद्य ग्रहण केला तू, आता ही प्रचिती माझ्या बाबांना दाखवायची आहे. तू नैवेद्य ग्रहण केलाय, आता हे दूध तुला ग्रहण करावं लागेल, प्यावं लागेल देवा. आणि नाही पिलं, हा समोर दगड आहे, आणि दगड नाही, दगडावर माझं मस्तक आहे. भगवंताला वाटलंय आपला भक्त आहे. जसे भगवंत आले, दुधाची वाटी घेतली, घट्ट घट्ट ग्रहण केली. आणि मग त्या ठिकाणी दामा शेट्टी म्हटले, देवा आजपर्यंत मी तुला इतके दिवस उपवासच ठेवले. अरे मी नैवेद्य आणायचं देवा, तुला दाखवायचं, तू ग्रहण करायचं, मी माघारी घेऊन जायचो पुन्हा. पण माझा पुत्र जन्माला आला आणि त्याने आपल्या हाताने तुला नैवेद्य खाऊ घातला. देवा माझं कुळ, माझी परंपरा धन्य झाली. विठ्ठल नामदेव महाराजाची भक्ती 4 युगापासून होती. एका जन्मात नैवेद्य ग्रहण नाही केला. 4 युगाची भक्ती असल्यामुळे देवाने नैवेद्य ग्रहण केला. आणि ती भक्ती म्हणजे कशी होती? कायिक नेमाने, मानसिक नेमाने आणि वाचिक नेमाने भक्ती होती. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, देवा माझा नेम असाच चालू दे. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, देह अत्वारा
पांडुरंगा माझी दृढ भावना तुझ्या चरणावर राहो. बस देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव पाहिजे. देहाचा विचार संतांनी कधी केला नाही. खानपानाचा विचार कधी केला नाही. कसे राहत होते कोणासिंग बोलत होते काही नाही. फक्त त्याचं एकच होतंय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव. त्यांना काही नव्हती देहासक्ती काहीच नव्हती महाराज. फक्त एकच होती असो ऐसा कुठे आठवच नाही देहीच विदेही. विधी अवस्था संताची होती. तुमचं आमचं तसं नाही. तुम्ही आम्ही देहावर आहोत आणि देहासाठी जगतो आणि देहावरच जगतो. देहाचं काही नाही. देहावर उदास असावं ध्यानात ठेवा. कबीरदास महाराज रस्त्याने निघाले आणि चालता 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 एका शेतकऱ्याचा पुत्र आला आणि कबीरदास महाराजांना असा लचका तोडला पायाचा. तरी ते हाड म्हणेन आणि त्याला हाकले ना. जवळ चालणार लोक महाराज अहो तो कुत्रा तुम्हाला चावतोय त्याला तरी हाकला. कबीरदास महाराज म्हणे कुत्ता जाणे चमडी जाणे. देह जाओ अथवा राहो. तसे संताची ही भक्ती असते. नामदेव महाराज म्हणतात देवा या देहाचं नेहा गेला तरी चालेल पण माझी तुझ्यावर असलेली दृढ भावना किंचितही ढळू देऊ नको. पांडुरंगी दृढ भाव दृढ पाहिजे. महाराज म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा तो सुधर्म निर्धार हे वर्म. निष्ठा पाहिजे दृढ भाव पाहिजे. इतका दृढ भाव पाहिजे विचारू नका. तसा नामदेव महाराजांचा होता. म्हणून कायिक नेम पहिल्या चरणामध्ये कायिक नेम करतात. देहाकून होणारा नेम आणि दुसऱ्या चरणात कोणता नेम आहे ते सांगतात. सोडे सर्वथा चरण सोडे सर्वथा सर्व तुझी पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा चरण सोडे सर्वथा. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. भक्ताने देवाची सुद्धा शपथ घेतलेली. बघा तुम्ही माऊलीला विचारलंय माऊली तुम्हाला भगवंत किती आवडतो. माऊली म्हणतात माझ्या जीवापेक्षाही भगवंत आवडतो. बहु आवडसी जीवापासून तुझी आन वाहिन गा देवराया. बहु आवडसी जीवापासून या. तसे देवाला विचारले देवा तुम्हाला भक्त किती आवडतात. देवाने सुद्धा शपथ घेतलेली ज्ञानेश्वरी मध्ये. तयाईसे दुसरे आम्हा पडियंती सोय रे नाही का सासू कारे आन तुझी. देवाने सुद्धा शपथ घातली. मी शपथ घेऊ सांगतो मला जीवाच्या पलीकडे माझे भक्त आवडतात. तसे नामदेव महाराज म्हणतात चरण न सोडी सर्वता देवा आन तुझी शपथ घेऊन सांगतो. देह जावं अथवा राहो बस तुझी शपथ घेऊन सांगतो. चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. हो शपथ घेतात देव संत आन घेतात. देवाची आन वाहतात. महाराज सांगतात यावी ना अनेक. महाराज म्हणतात काही साधन नाही बघ चरण वरी घाली घन परी मी न सोडी चरण. तुकोबरा सांगतात वरून घनाचाही मार दिला तरी मी तुमचे चरण सोडणार नाही. नाही का. आणि किती कीर्तन ऐकले तरी मी घर सोडणार नाही. हे तुम्ही आम्ही तुमचं आमचं काय काहीच नाही. देवाचं चरण काय नाही का. वर्षातून एकदा नामदेव महाराज आपल्याला दिसतात पुण्यतिथीला. मग नंतर कुठे जातात काही माहित नाही. आपला नेमकं आता कीर्तन नियमाच म्हणून बोलतो मी. महाराज म्हणतात वर्षातून एकदा बघा जमिनीत दोन प्रकार आहे. सावता महाराजांना जमीन केली त्यांची उद्या पुण्यतिथी. अमुची माळियाची जात शेती करू बागायती. त्याने शेती केली पण कोणती केली बागायती केली. मग जमिनीत दोन प्रकार एक कोरडवाहू एक बागायती. कोरडवाहू जमीन ज्याला म्हणतात ती वर्षातून एकदा पिकते
आणि बागायती जमीन मधीला म्हणतात ते सतत तिला माल येत राहतो, सतत ह्यो काढा की दुसरा, दुसरा काढा की तिसरा करते ना. हो, कोरडवाहू जमीन याला म्हणतात. वर्षातून एकदा पिकते, म्हणजे वर्षातून एकदा वारी करणार हा कोरडवाहू जमीन आहे. आणि बागायती जमीन ज्याला म्हणतात हा सतत भगवंताशी संताशी एकरूप असणार. बागायती जमिनीमध्ये 4ला उठलं की काकडा, काकडा झाला की पारायण, पारायण झालं गाता भजन, गाता भजन झालं की भोजन, भोजन झालं की प्रवचन, प्रवचन झालं की हरिपाठ, हरिपाठ झालं की कीर्तन, नंतर जागर, पुन्हा सकाळी काकडा. ही बागायती. आणि वर्षातून येणार पुण्यतिथीला येणारी हे आता आपणच ठरवा, मी बोलत नाही. आता आपली बागायती आहे का कोरडवाहू मला काय अधिकार. जस त्याची जमीन बघा कशी आहे, ही जमीन 3.5 हाताची. म्हणून पांडुरंगी दृढ भाव, निष्ठावंत भाव. देवा मानसिक नियम करतात, मनाने केलेले काही नियम आहेत आणि त्या मनाने महाराज मानसिक नियमाने जगलं पाहिजे. पंढरपूरला तुम्हाला नका देहाने जाणं होता आलं नाही, पण मनाने तरी तिथं गेलं पाहिजे, मनाने गेलं पाहिजे. मानसिक नियम तुम्हाला सांगतो आता बर का. आणि मानसिक नियम करा. सगळ्यांनी डोळे झाका, झाका डोळे. माझे डोळे उघडे, मी पाहतो कोणी कोणी नाही झाकले. डोळे झाका, मानसिक नेम करायचा आपल्याला. डोळे झाका. आता आपल्याला नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी जायचंय, भगवंताच्या दर्शनासाठी जायचंय. गेलो आपण इथं बस स्टँडवर गेलो, आपल्या एसटी मध्ये बसलो, एसटी निघाली. जात जात एसटी दगडी पुलावर आली. दगडी पुलावर येऊन आपल्याला बसनं त्या ठिकाणी स्टॉपवर सोडलेलं आहे. आपण उतरलो जसं चंद्रभागेमध्ये आलो. ध्यानात ठेवा, आठवा आपल्याला नामदेव पायरीपर्यंत जायचंय. चंद्रभागेमध्ये गेलो. गेल्यानंतर अलीकडच्याच पुलावर स्नान करायचं नाही. अलीकडच्या पुलावर स्नान केलं तर भीमा नदीत स्नान होतं. जिथून चंद्रभागेचं म्हणजे चंद्रासारखा आकार तिनं धरलेला आहे, त्या गोल चंद्रासारख्या आकारात स्नान केलं तर ते चंद्रभागा आहे. तिच्या पुढेही भीमा आहे आणि ती मागही भीमा आहे. ध्यानात ठेवा. स्नान केलंय, स्नान करून आलोय, पुंडलिकरायचं दर्शन घेतलंय. चला पुढं. पाठीमांग पुंडलिकरायचे माईबाप आहे, त्यांचं दर्शन घेतलंय. चला तिकडं 11 रुद्र मारुती आहे, त्यांचं दर्शन घेतलंय. चला पुढं. पुढं निघालो, घाट लागला. घाटावरून पुढे गेलो, तिथे एक मारुती आहे डाव्या हाताला, त्यांचं दर्शन घेतलंय. चला पुढं. पुढं निघालो. चालता 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 महाद्वारात आलो. महाद्वारात आल्यानंतर देवाला प्रदक्षिणा करायची आपल्याला अगोदर. महाद्वारात आलो, तिथून उजवी प्रदक्षिणा घ्यायची. कोणती? उजवी. म्हणजे आपल्या उजव्या हाताला मंदिर आलं पाहिजे बरं का. महाराज म्हणता उजवी घेता राऊळाशी, जळती पातकाच्या राशी. नाही तिकडे चालता तर देवाला उजवी प्रदक्षिणा घ्यायची पूर्ण बरं का. आणि उजवी प्रदक्षिणा घेत असताना चालता चालता या साईडला बाजूला जे लागलेलं आहे बघा तुम्ही, तुकोबरायचं मठ लागलाय, त्याचं दर्शन घ्यायचं. पुढं चला. चालत असताना निवृत्तीनाथ महाराजांचं मठ लागले. पुढं चला. चालता चालता इथं आमचे माऊली लागले, माऊलीचं दर्शन. पुढं चला. चालता चालता मुक्ताबाई लागल्या, मुक्ताबाईचं दर्शन झालेलं आहे. नाथबाबाचं दर्शन झालेलं आहे. सर्व चालत असताना पुन्हा आपण द्वारात आलो. महाद्वारात आल्यानंतर पुन्हा पुढं गेलो. पहिलीच पायरी आणि पहिल्याच पायरीवरती नामदेव महाराजांचं 14 जणांच्या कुटुंबाची समाधी. आज त्या ठिकाणी ती पुण्यतिथी पहिली पायरी लागली, तिचं दर्शन घेतलंय. चला चोखोबरायचं दर्शन झालंय. चला पुढं रावळात गेलो. त्या ठिकाणी भगवंत उभे करकटावरी ठेवून या. चला पुढं. भगवंताच्या चरणाकडे आपली दृष्टी, चरणाला हात लागलेला आहे आपला, चरणाचं दर्शन घेतलेले का. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. भगवंताचे 2 चरण आहे, ध्यानात ठेवा. एका चरणाला असं त्या ठिकाणी छिद्र हे पडलेलं आहे, गड्डा पडलेला आहे का नाही. बघितलं का? नसन बघलं आता ध्यानात ठेवा. मानसिक आपलं चालू आहे, त्या ठिकाणी मानसिक या ठिकाणी नियम चालू आहे. एका चरणाला त्या ठिकाणी खड्डा पडलेला. का पडलेला आहे? तो कान्होपात्रामुळे पडलेला आहे, ध्यानात ठेवा. चला पुढं. वर चला.
वरती चला, कर कटावर ठेवून या. भगवंताने करटावर हात ठेवलेले आहे. पुढे चला, तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. गळ्यामध्ये तुळशी हार आहे, सर्व काही आहे. वर चला, ते आम्ही पाहिन श्रीमुख आलिंगन. भगवंताचं श्रीमुख पाहायचं आणि भगवंताला आलिंगन. पूर्वीचे संत महात्मे आलिंगन द्यायचे, आता आलिंगन नाही. चरणात जसे आपल्याला उचलताना बाजूला चला 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 करतात. म्हणून झालं आपलं भगवंताचं दर्शन. याला म्हणतात मानसिक नेम. विठ्ठल विठ्ठल हॅलो